झोप लागलीये ना ग मामाला? हो झोपलाय तो, म्हणजे मी उठवलंच नाही त्याला. गरमागरम पेज घे सांगणार होते, पण म्हटलं झोपलाय तर झोपू दे, लवकर बरं तरी वाटेल. रिसेप्शनच्या इथे काही खाल्लं का ग त्याने? थोडंसं खाल्लं होतं, पण मग नंतर स्वस्थ बसून होता आणि मग पोटातच दुखायला लागलं. थोडं खाल्लंय ना, मग ठीक आहे. आज जरा पोट हलकंच राहू दे त्याचं. पण लवकरात लवकर त्याचा पूर्ण चेकअप करून घेणं गरजेचं आहे. हो हो, तो उठला ना की त्याच्या मागे लागूया लगेच. पण ताई, जेवण खूप मस्त होतं. अगं सगळे माझ्या आवडीचे पदार्थ होते. मी जरा जास्तच चापलंय. हो ये, मला काय वाटतं आपण नाईट वॉकला जाऊया. हा चल टेरेसवर जाऊया. चल. आता नको, खूप उशीर झालाय, झोपूया आपण. अगं ताई जास्त नको, 2च राऊंड्स मारूया. नाही नको नको तू. हे बघ एक्सरसाइज पण होईल. अगं हो, पण आठवलं बघ, साफसफाई करत नाहीत माहिती किती दिवस टेरेसवर. सगळी धूळ आणि ती जळमट. नको नको आपण. आपल्याला काय फंक्शन करायचंय? अगं वॉकलाच जायचंय ना. चल 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 ये लवकर, मी थांबली. अरे देवा, आदित्यने केलेली सगळी सजावट तशीच असणार. पण काय अरे सगळं तर स्वच्छ आहे. तू काय म्हणत होतीस टेरेसची साफसफाई झालेली नाही वगैरे? हे बा अथर्व, तू काय करतोस इथे? मी जस्ट वॉक कर. माझं सोड, तुम्ही काय करता इकडे? आम्ही पण जस्ट वॉक करतोय. जस्ट वॉक करताय ना? फालतू टाइमपास करत बसू नका जास्त. लवकर या खाली झोपायला. आणि बाप रे, अरे किती वाजले आणि मला जावं लागेल. चला बाय. कसला कार्टून आहे हा? आलो आहे तुझ्या दारात, घेऊन उंजळ शुभ्र फुलांची, देऊन हात हाती, सोबत करशील का जन्मभराची? प्रेमात पडलोय मी तुझ्या. तुझं हे लाजणं, हे हसणं, हे पाहणं, असं बोलणं, या सगळ्याची जन्मभरासाठी साथ हवी आहे मला. पण त्या दिवशी तू हरवलीस नाही. त्या दिवशी ज्या प्रकारे माझ्या छातीचा ठोका चुकला ना, त्यांनी मला सांगितलं हे फक्त प्रेम आहे. तुझ्यासाठी. कुणीतरी आपला इतक्या प्रेमाने विचार करते, ही भावना खूप सुख देणारी आहे. कबूल केलं नव्हतं, पण आपल्या आयुष्यात असंच कोणीतरी पावलांचा आवाज न करता यावं आणि मनाला भारून टाकावं, असं स्वप्न पाहिलंच होतं आपण. पण प्रत्यक्षात कुणीतरी असं वागल्यानंतर मात्र जितका आनंद होतोय तितकंच दडपण पण आलंय. स्वतःचा विचार मामाच्या, मावशीच्या, मधुराच्या संदर्भात करायची सवय लागली. अमुक एक गोष्ट मला हवी आहे असं अजूनपर्यंत कधीच म्हटलं नाहीये मी. स्वतःच्या मनाने फक्त स्वतःसाठी कधीच काहीच केलं नाहीये. काय करू मी?
हे एवढं सगळं माझ्यासाठी का? प्लीज माझी इतकी स्तुती करू नकोस. खरं सांगू आदित्य, आज खूप भारावून गेले रे मी. माझ्या मनातल्या नाजूक भावना मनात बंद करून ठेवल्यात मी. अथर्व, अथर्व, झोप. काय करू? मधुराला सगळं सांगू का? तिच्यापासून कधीच काहीच लपवलं नाहीये मी. मधुरा, मधुरा, नाही 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 तर नको नको सांगायला इतक्यात. लगेच चिडवायला सुरुवात करेल. आणि असं म्हणाली तर की छे काहीतरीच काय ताई. पण असं का म्हणेल ती? काय करू? झोपच येत नाही. नाही नको. परत मी टेरेसवर गेले आणि मामाला जाग आली तर उगाच गोंधळ होईल. मला माहितीये तुलाही झोप येत नाहीये. आज सगळं जगच सुंदर दिसतंय तुला. का? तू माझी डायरी पाहिलीस का? ताई, मी तुला काय माय गॉड, ताई तू रेड ड्रेस घातलाय. हो अगं, कसला सूट करतो हा कलर तुला. शाळेत काही वेगळं आहे का आज? नाही, असंच घालावं असं वाटलं म्हणून. नाही 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 नाही, कुछ तो हुआ है. काहीतरी बदललंय तुझ्यात ताई. म्हणजे इतकी वर्ष मी तुला आग्रह करायचे तेव्हा माझं ऐकलं नाहीस, कधीच या पॅटर्नचे ड्रेस घातले नाहीस, आणि आज कसं अचानक ड्रेस घातला? अगं खरंच तसं काही नाही, घालावं असं वाटलं मला. आणि तुझ्याकडून काहीतरी शिकलंच पाहिजे.
पण ताई तू खूप मस्त दिसतेस, वंडरफुल. आय एम जस्ट लव्हिंग इट. थँक्यू. चला आता उशीर होतोय, निघूया. कुछ तो हुआ है. मधुरा, ताई 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 मला खरं सांग, काय? तू का घातलायस हा ड्रेस? अगं खरंच काही नाही. तू ब्रेकफास्ट करून ये, तर उशीर होईल. नाही नाही नाही. बस. अरे यार, लोक गुड मॉर्निंगचे मेसेजेस का पाठवतात? कारण तुला मेसेज केल्यावर त्यांची मॉर्निंग अजून छान होत असेल. पण माझी नाही ना होत. एक तर ना मला या मिहिरीचा खूप राग येतो. असे गोड गोड मेसेजेस बघून माझं डोकं फिरतं. असं काय करतेस मधुरा? मित्र आहे ना तो तुझा. मेसेज केला म्हणून काय बिघडलं? हे बघ, आता हा आदित्य पण आपला मित्र आहे. हा थोडी गुड मॉर्निंगचे मेसेजेस करतो. तू छान दिसतेस म्हणायचं होतं मीरा, पण मेसेज करतो. You're looking beautiful. असं दाखवतोय जणू काही आपण मेसेज पाठवलाच नाहीये. हाऊ स्वीट. नाही 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 साहेब, देसाई साहेब, नाही हो, मला काही अंदाजच नव्हता. नाहीतर असं घडलंच नसतं. नाही, छोटं वगैरे काही नाही हो. तुम्ही आमचे जुने आणि महत्वाचे क्लायंट आहात. तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः येऊन जाईन. हो हो, आय एम रिअली सॉरी. येस, थँक्यू. तू सरदेसाईंकडच्या मीटिंगला काल गेलाच नाहीस? मिहीर, तुझ्याशी बोलतोय मी. अरे काय वेडेपणा चाललाय? पर्सनल लाईफ मध्ये काही गोष्टी घडतात आणि त्यामुळे माणसं दुखावतात. अरे पण किती दिवस तेच घेऊन बसणार आहेस? अरे त्याला काही मर्यादा असते की नाही? शेवटी काम महत्वाचं. सरदेसाई आपल्यासाठी किती महत्वाचे क्लायंट आहेत हे तुला वेगळं सांगायला नको. आणि तू काल ठरलेल्या मीटिंगला गेलाच नाहीस. मी माझ्या अख्ख्या करिअरमध्ये कुणाकडूनही एक शब्दही ऐकून घेतलेला नाही. बिझनेसची सगळी तत्व पायदळीत उडवतोयस तू मिहीर. हे नाही चालणार मला. हे संस्कार मी नाही दिलेत तुला. आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड. व्हेरी व्हेरी डिसअपॉइंटेड. बोला, मलाच बोला सगळे. इकडे मधुरा वाट लावते माझी, इकडे बाबा फायर करतात मला. हेट देम ऑल.
मिहीर मिहीर ग्लास कसा फुटला बघू. अरे देवा केवढं रक्त येत आहे. थांब मी औषध आणते. काही गरज नाहीये का? काही गरज नाहीये का म्हणतोयस तू. रक्त येत आहे. का स्वतःला त्रास करून घेतोयस. हे असं केल्याने मधुरा हो म्हणणार आहे का तुला. प्लीज प्लीज यातनं लक्ष काढून घे आणि कामामध्ये बिझी हो. प्लीज प्लीज लेक्चर नकोय मला. मी लेक्चर नाही देते. मिहीर ऐक. मिहीर मिहीर ऐक माझं. मिहीर मग काय चल ना मधुरा. मगाचपासून बघतोय स्वतःशीच हसतेस. काय विशेष काय आज. सकाळ सकाळ मला कुणीतरी कॉम्प्लिमेंट दिली ना, तर माझी सकाळ एकदम मस्त गेली. हा कोणी कोणी. ऍज इफ तुला माहितीच नाही. अरे ऑफकोर्स माहितीये, पण मला तुझ्याकडून ऐकायचंय. ते आदित्याला बासा, पण तुझी स्टाईल आवडली मला. माझी. हा म्हणजे अशी कॉम्प्लिमेंट द्यायची आणि मग म्हणायचं ओ मला तर माहितीच नाही. शिट, हिला पाठवला मेसेज मीरा ऐवजी. आता हिला सांगितलं की मीरा ऐवजी चुकून तुला मेसेज केला तर हिला वाईट वाटेल. पण थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. म्हणजे खरंच इतकी छान दिसते का मी. हो अगं, पण तू समोरासमोर पण सांगू शकत होतास. असं मेसेज करायची काय गरज होती. हा हा म्हणजे सगळ्यांसमोर. ओ हो, आपण असं सगळ्यांसमोर कसं बोलणार ना. हा पण डोंट वरी हा, तू दिलेल्या कॉम्प्लिमेंट्स आवडतात मला. ओ शिट, म्हणजे मीराला मेसेज मिळालाच नाहीये. काय करू. मेसेज करतो. नको, प्रत्यक्ष भेटूनच बोले. गोंधळ नको. आदित्य. हा अरे चल. मामा तब्येत कशी आहे आता. छान, उत्तम आहे. असंच म्हणतोस आणि नंतर दुर्लक्ष करतोस स्वतःकडे. बरं मी उपमा केलाय. हा तुला देऊ का आता. नाही, मी नंतर घेतो, आधी देवपूजा करायची आहे. बरं पण आठवणीने खा आणि गोळ्या घ्यायला विसरू नकोस मामा. हो. नमस्कार करते. अरे असू दे असू दे. चल, येते. मीरा, वेगळी दिसतेस पण छान दिसतेस. थँक्यू मामा. येते. दादा कसं वाटतंय रे आता. बरं वाटतंय. मीरा आता 50 सूचना देऊन गेली. तू त्यात भर घालू नकोस. नाही रे, मी तुझ्या आजाराचं मूळ नाहीसं करण्याचा प्रयत्न करते दादा. तुला ना मुलींच्या लग्नाची काळजी आहे. हो, त्यांचं लग्न जोपर्यंत जमत नाही ना तोपर्यंत तू परत परत तो विषय का काढतेस तू. किती वेळ बोलणं झालंय आपलं. अरे हो दादा, पण आता झाला ना तो अक्षयचा विषय जुना. किती दिवस त्याच्यावरच आय ग करत बसायचं. आणि मीरा काय स्वतःच्या तोंडाने सांगणार आहे का माझ्यासाठी स्थळ बघा म्हणून. आपल्यालाच विषय काढावा लागणार की नाही. आणि विषय जळला कशाला काढायचा. चांगलं स्थळ तिच्या समोर आणून उभं करायचं. प्लीज परत परत तो विषय नको काढूस. मला सहन होत नाही. सगळं आठवायला लागतं. अरे बस, मी पूजा करायला जातो. यानेच असे हातपाय गाळले म्हणजे झाली मुलींची लग्न.
त्याचा पिच्छा पुरवण्यात काही अर्थ नाहीये. आपल्यालाच काहीतरी युक्ती केली पाहिजे. ते म्हणतात ना, युक्तीपेक्षा शक्ती मोठी.